प्रिय भाई बहन, आज की रोटी के हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 29 मे 2026 शुक्रवार. मला पाठविण्यात आले आहे. हे दानिएल, अत्यंत प्रिय मनुष्य, मी तुला सांगत असलेल्या शब्दांना समजून घे आणि सरळ उभा राहा, कारण आता मला तुझ्याकडे पाठविण्यात आले आहे. दानिएल 10 अध्याय 11 वचन. देवदूताने मला पाठविण्यात आले आहे असे म्हटले, कारण तो दानिएलकडे देवाचा संदेश घेऊन आला होता. तो त्याला बल देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आला होता. देवदूत कोण आहेत? बायबलमध्ये त्याने देवाचे रथ असे म्हटले आहे. देवाचे रथ हजारो हजार अग्नीत आहेत. स्तोत्रसंहिता 68 अध्याय 17 वचन. जसा राजा आपल्या आज्ञा पूर्ण करण्यासाठी रथ पाठवतो, तसा देव आपल्या संदेशासाठी देवदूतांना पाठवतो. देव जिथे पाठवतो तिथे त्यांची उद्देशाची पूर्तता करण्यासाठी वेगाने जाण्यात त्याने आनंद असतो. देवदूतांची मुख्यतः 3 कार्ये आहेत. पहिली, ते देवाचे संदेश त्यांचे लोकांपर्यंत पोहोचवतात. दुसरे, ते देवाचे मुलासाठी युद्ध करतात आणि शत्रूचा पराभव करतात. तिसरे, ते परमेश्वराची उपासना करतात आणि त्यांचा आनंद मानतात. इतर वेळी ते देवासमोर उभे राहतात, त्यांची उपासना करतात, त्यांच्या आवाजाकडे लक्ष देतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करतात. लूक 1 अध्याय 19 मध्ये देवाने पाठवलेला देवदूत गॅब्रिएल वृत्त जकरियाला प्रकट झाला. नंतर तो मरियेकडे आला आणि तिने मसीहाला जन्म कसा द्यायचे हे सांगितले. त्याचप्रमाणे तारणाचे वारस होणाऱ्याने स्वर्गीय संदेश देण्यासाठी देवदूत पाठविले जातात. एका छोट्या गावातील चर्चमध्ये समर्पण सदस्यांत एक घटना घडली. चर्चमध्ये अनेक सजावटीचे विद्युत दिवे लावले होते. सभा संपन्न असताना अचानक विद्युत बिघाड झाला आणि संपूर्ण मंडळीत वीज प्रवाह पसरला. सर्वांना वाटले की मृत्यू जवळ आला आहे, पण परमेश्वराने आपला देवदूत पाठविला. तो वेगाने आला, वीज पुरवठा खंडित केला आणि सर्वांना वाचवले. तो साधा मनुष्य असू शकत नव्हता, कारण सामान्य मनुष्याला विजेचा धक्का बसला असता. खरोखरच तो देवदूताद्वारे झालेला देवाचे हस्तक्षेप होता. जेव्हा देवदूत म्हणतो, मला पाठविण्यात आले आहे, तेव्हा आपण पाठविणाऱ्या देवाचे प्रेमात आनंदित होतो. आपण या स्वर्गीय कुटुंबाचे सदस्य आहोत हे जाणून आपले हृदय आनंदाने भरते. प्रेषित पौल लिहितो, या कारणास्तव मी आपल्या प्रभू येशू ख्रिस्तीय पित्यापुढे गुडघे टेकवितो, ज्याचेपासून स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्व कुटुंबाचे नाव पडले आहे. एफेसीकर 3 अध्याय 14 आणि 15 वचन. पुढील ध्यानासाठी वचन. मग मनुष्याच्या स्वरूपासारखा दिसणारा एक पुन्हा मला स्पर्श करून बल देऊ लागला. तो म्हणाला, हे अत्यंत प्रिय मनुष्य, पिऊ नकोस. तुला शांती असो, धैर्य धर. हो, धैर्य धर. दानिएल 10 अध्याय 18 आणि 19 वचन. आजचे बायबल वाचन. सकाळी दुसरी इतिहास 7 अध्याय 8 अध्याय 9 अध्याय. संध्याकाळी योगान 11 अध्याय 1 से 29 वचन. धन्यवाद.